परंतु नर्मदा तटावरती आपल्याला पूर्णपणे वेळ असतो, आपल्याला प्रवास असतो आणि त्या प्रवासामध्ये अगदी हितगुज प्रत्येक साध्य केलं जातं। तेव्हा हे नर्मदा मैया, मला तुझ्याकडनं काही वरदान मागायचं आहे। प्रवासाला सुरुवात केल्यानंतर राजाने पुन्हा एकदा ऋषींना आठवण करून दिली की आपल्याला जलपरिवर्तन करायचं आहे आणि समाधान कसं प्राप्त करून घ्यायचं हे सगळं राजाला आता गुरूंकडनं प्राप्त करून घ्यायचं आहे। आणि आता त्याची श्रद्धा सुद्धा वाढू लागली आहे, जशी नर्मदा मैयावरती श्रद्धा वाढू लागली आहे। आणि मग हे सगळं कळून चुकल्याच्या नंतर आपण आयुष्यामध्ये किती चुका केल्या त्या सगळ्या चुका राजाला आठवायला लागल्या। नर्मदा मैयाचं आगमन झालं, त्यावेळचा प्रसंग जन्मेजय राजाला सांगितलं। प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला देवाची प्राप्ती होते, प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला समाधानाची प्राप्ती होते, ज्या वेळेला मांगल्याची प्राप्ती होते, त्यावेळेला निश्चितपणे वरदान मागायचा एक अधिकार, वरदान मागायचा एक हक्क हा निश्चितपणे त्या स्वरूपाला। आणि माझ्या जीवनाचा कधी कधी मला पश्चाताप होतो की माझ्याकडे विशाल एवढं पात्र आहे, परंतु खरंच कुणाला 2 घोट पाण्याची आवश्यकता लागली तर मी पाजू शकत नाही। त्यावेळेला त्यांनी नर्मदा मैयाला विनंती केली की नर्मदा मैया, तुझ्या कृपेने, तुझ्या आशीर्वादाने किंवा तू स्वतःहून या ठिकाणी आल्यानंतर मी तुझ्यामध्ये आता सामावतोय, तू माझ्यामध्ये सामावते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। बोलो सब संतन की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आत्म्याबद्दलची सर्व माहिती मिळाल्यानंतर आत्मा हेच ब्रह्म आहे हे जन्मेजय राजाच्या लक्षात आलं। आणि शरीराच्या बाबतीत मिळालेली माहिती, शरीराची निर्मिती, या सगळ्यांनी आता राजाच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं। कारण आतापर्यंत हा देह उपभोगत असताना, या देहामध्ये वावरत असताना खरोखरी स्वतःच्या आत्म्याची राजाला कल्पनाच नव्हती आणि आत्मा हे ब्रह्म समजलं। आणि आता सगळं काही माझ्या हातामध्ये, जी काही प्रगती करायची ती सुद्धा माझ्या स्वतःच्या प्रयत्नांनी मला करायची आहे आणि अंतिम ध्येय आयुष्याचं मी स्वतः आहे हे राजाला आता कळून चुकलेलं होतं। आणि मग हे सगळं कळून चुकल्याच्या नंतर आपण आयुष्यामध्ये किती चुका केल्या त्या सगळ्या चुका राजाला आठवायला लागल्या। परंतु आता राजाच्या मनामध्ये अत्यंत प्रेम आणि समाधान आहे। नर्मदा मैयाबद्दल एक ओढ त्याच्या मनामध्ये निर्माण झाली, त्याचबरोबर ती भक्ती निर्माण झाली की आता मी नर्मदा तटी आहे, मी माझ्या आईच्या बरोबर आहे आणि आई ही सगळ्या चुकांना माफी देणारी आहे, सगळ्यांचे अपराध ती स्वतःच्या पदरामध्ये घेणारी आहे आणि प्रत्येकाला एक सुंदर असं समाधानी आयुष्य देणारी आहे। याची पूर्ण कल्पना आल्याच्या नंतर एक कुतूहल खूप साऱ्या प्रश्नांच्या बद्दल राजाच्या मनामध्ये होतं आणि आता त्याची श्रद्धा सुद्धा वाढू लागली आहे। जशी नर्मदा मैयावरती श्रद्धा वाढू लागली आहे तसं त्याचं प्रेम जे आहे ते नर्मदा मैया बरोबरच वैशंपायन ऋषींबद्दल सुद्धा वाटायला लागलंय। आता गुरु म्हणून त्यांचा स्वीकार त्यांनी मनोमनी केलाय आणि तो स्वीकार करून झाल्यानंतर गुरु मानायला त्यांना सुरुवात केली आणि राजाला आता कुठेही तत्परतेने गुरुची सेवा करायची आहे। आणि मग सगळा भाव घेऊन आता पुन्हा राजा आसमंताकडे, आकाशाकडे बघतोय आणि आकाशाकडे बघत असताना या विस्तार आकाशाची कल्पना करतोय की खरोखरी एवढा ज्ञानाचाही विस्तार आहे आणि हे सगळं ज्ञान आता प्राप्त करून घेण्यासाठी गुरु माझ्या आयुष्यामध्ये आहेत। मग आत्मा हेच ब्रह्म आहे आणि आयुष्यामध्ये काम आणि क्रोधामुळे आयुष्यामध्ये संपूर्ण दुःख निर्माण होत आहे, तर या क्रोधाचा त्याग कसा करायचा ते आता गुरूंकडनं शिकायचंय। या आत्म्याला कसं आनंदी ठेवायचं आणि समाधान कसं प्राप्त करून घ्यायचं हे सगळं राजाला आता गुरूंकडनं प्राप्त करून घ्यायचंय। आणि आता राजा काही विचारणार तेवढ्यात वैशंपायन ऋषींनी जन्मेजय राजाला सावध केलं आणि म्हणले, राजा तथो गच्छेंतु राजेंद्र, आपण आता त्या ठिकाणी जाऊ ज्या ठिकाणी मार्कंड ऋषी तुझ्या पूर्वजांना अर्थातच पांडवांना घेऊन गेले। आता आपल्याला तटपरिवर्तन करायचं आहे, आज थोडं आपल्याला लवकर निघायला हवं। आणि मग त्यावेळेला एका नावाडीच्या मदतीने वैशंपायन ऋषी आणि जन्मेजय राजा दोघंजण तटपरिवर्तनाला निघाले। आता हा प्रवास चालणार आहे तो उत्तर तटावरून ते आता दक्षिण तटाकडे जाणार आहेत आणि तो संपूर्ण प्रवास आता आनंदमय असा स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहे। आणि जन्मेजय राजांनी आता ऋषींबरोबर त्या प्रवासाला सुरुवात केली। प्रवासाला सुरुवात केल्यानंतर राजांनी पुन्हा एकदा ऋषींना आठवण करून दिली की आपल्याला जलपरिवर्तन करायचं आहे। ते म्हणले, राजा निश्चितपणे जलपरिवर्तन करायचं आहे, तटपरिवर्तन करायचं आहे आणि परिवर्तन ही आता फक्त म्हणजे की नुसती एक फक्त घटना किंवा नुसते एक कृती राहिलेली नाही, तर त्याच्या पाठीमागचा भाव आता तुला समजलेला आहे। तेव्हा राजा त्या भावाला अनुसरून मी तुला अजून एक सुंदर नर्मदा पुराणामधली गोष्ट सांगतो। आणि मग मार्कंडेय ऋषींनी त्या पांडवांना ज्या वेळेला या समुद्रामध्ये, रत्नासागर समुद्रामध्ये नर्मदा मैयाचं आगमन झालं त्यावेळेचा प्रसंग जन्मेजय राजाला सांगितला। राजा अतिशय भावुक झाला आणि राजाने सांगितलं की मला लवकरात लवकर सांगा, शीघ्रतेने सांगा,
मला खूप आनंद वाटेल, मला खूप ऐकायचंय. आणि मग त्यावेळेला वैशंपायन ऋषींनी सांगितलं की यावेळेला ज्या ठिकाणी तटी नर्मदा मैयाचं आगमन झालं आणि नर्मदा मैयाचं आगमन झाल्यानंतर समुद्र हा पूर्णपणे तिच्या बाजूनी वळला आणि समुद्राने ज्यावेळेला बघितलं की नर्मदा मैयासारखी जी साक्षात शिवकन्या आहे ती आता माझ्यामध्ये समावणार आहे, म्हणजे किंवा मी तिच्यामध्ये समावणार आहे, त्यावेळेला त्या दोन्ही जलामध्ये ज्यावेळेला तटस्थता म्हणजे की आता दोन्ही जल भिडणार त्यावेळेला सागर स्वतः मूर्तिमंत त्या ठिकाणी प्रगट झाला. आणि मूर्तिमंत प्रगट झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन नर्मदा मैयाचं स्वागत केलं आणि सांगितलं की माझ्या या विशाल पात्रामध्ये संपूर्णपणे मांगल्य घेऊन तू येत आहेस, त्यामुळे त्या मांगल्याचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेला देवाची प्राप्ती होते, प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेला समाधानाची प्राप्ती होते, ज्यावेळेला मांगल्याची प्राप्ती होते, त्यावेळेला निश्चितपणे वरदान मागायचा एक अधिकार, वरदान मागायचा एक हक्क हा निश्चितपणे त्या स्वरूपाला प्राप्त होतं. त्या स्वरूपालाच मी प्राप्त झालोय. तेव्हा हे नर्मदा मैया मला तुझ्याकडनं काही वरदान मागायचं आहे. मूर्तिमंत स्वरूपामध्ये नर्मदा मैया सुद्धा त्या ठिकाणी प्रगट झाली. तिने सुद्धा सागराचं पूर्णपणे स्वागत केलं. सागराला तिने वंदन केलं आणि सांगितलं, हे समुद्र, हे सागरा, तुला काय हवं ते माग, मी त्याची निश्चितपणे पूर्तता करेन. त्यावेळेला सागराने सांगितलं की बघ, माझं एवढं मोठं विशाल पात्र आहे, पण माझ्यातल्या 2 थेंब पाण्याचा सुद्धा उपयोग कुणाला होत नाही. आज जर ब्राह्मण ज्यावेळेला संकल्प करतात, या ठिकाणी कुठल्याही पूजेची सुरुवात होते, तर हातामध्ये जल घेत असताना कधी माझं उच्चारणही केलं जात नाही किंवा माझ्या जलाला महत्व दिलं जात नाही. आज संपूर्ण माझ्या जलावरती मेघ पूर्णपणे इकडनं घेऊन पाणी बनतं आणि बाष्प बनून तेच पुन्हा पाणी म्हणून पृथ्वीवरती येतं. एका अर्थाने बघितलं तर त्याचं पितृत्व माझ्याकडे आहे. ते पितृत्व माझ्याकडे असून सुद्धा मी कुठेही वंदनीय नाहीये. आणि माझ्या जीवनाचा कधी कधी मला पश्चाताप होतो की माझ्याकडे विशाल एवढं पात्र आहे, परंतु खरंच कुणाला 2 घोट पाण्याची आवश्यकता लागली तर मी पाजू शकत नाही, का तर ते मांगल्य माझ्याकडे नाही, काही अधिकार माझ्याकडे नाही, काही हक्क माझ्याकडे नाही. आणि या अधिकार हक्कापेक्षा एवढं विशाल पात्र असून सुद्धा आपण कुणाच्या कामालाही येत नाही, या गोष्टींनी मला कितीतरी माझी अवहेलना झाल्यासारखी वाटते. तेव्हा हे नर्मदा मैया, तू तुझं मांगल्य घेऊन माझ्याकडे प्रगट हो. तू तुझं मांगल्य पूर्णपणे माझ्यामध्ये या ठिकाणी सामावून घे की जेणेकरून मला मांगल्याची प्राप्ती होईल. त्यावेळेला नर्मदा मैयांनी अतिशय आदरपूर्वक, अतिशय प्रेमपूर्वक अंतःकरणाने समुद्राकडे बघितलं आणि समुद्राला सांगितलं की निश्चितपणे यापुढे ज्या वेळेला कुठल्याही पूजेची सुरुवात असेल त्यावेळेला सप्तसागरांची नावं घेतली जातील, तुझ्या नावाचं उच्चारण केलं जाईल, पूजेच्या कुठल्याही संकल्पामध्ये समुद्र तुला आता स्थान दिलं जाईल आणि तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा मांगल्य प्राप्त होईल. आणि अशा प्रकारचं वरदान देऊन नर्मदा मैया त्या ठिकाणी प्रगट झालेली होती आणि ती आता सामावणार होती. त्यावेळेला सागराच्या मनामध्ये कुठेतरी असं उत्सुकता निर्माण झालं की आता मला कुठेतरी या ठिकाणी अशी प्राप्ती व्हायला पाहिजे किंवा या ठिकाणी मला प्रभूंचं दर्शन व्हायला पाहिजे, जेणेकरून खरोखरी माझ्या पापांचं सुद्धा मी कुठेतरी विमोचन करू शकेन आणि एक चांगले आशीर्वाद मला प्राप्त करून देईन. त्यावेळेला त्यांनी नर्मदा मैयाला विनंती केली की नर्मदा मैया, तुझ्या कृपेने, तुझ्या आशीर्वादाने किंवा तू स्वतःहून या ठिकाणी आल्यानंतर मी तुझ्यामध्ये आता सामावतोय, तू माझ्यामध्ये सामावते, त्यावेळेला मला निश्चितपणे भगवान शिवशंकरांचं दर्शन घ्यायला आवडेल. जर असं असेल तर या ठिकाणी भगवान शिवशंकरांचं उदात्त अंतःकरणाने मला दर्शन घ्यायचंय, मला त्यांचे शुभ आशीर्वाद घ्यायचे. आणि असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी एक आत्मलिंग निर्माण झालं. ते आत्मलिंग इतकं तेजस्वी होतं की ते बघून समुद्राला खूप आनंद झाला. नर्मदा मैया ही शिवलिंगाच्या पाठीमागे उभी होती आणि शिवलिंग समोर उभं होतं. त्या शिवलिंगासमोर पूर्णपणे समुद्र नतमस्तक झाला. समुद्राने त्या ठिकाणी पंचोपचाराने पूर्णपणे त्या शिवलिंगाची पूजा केली आणि त्या शिवलिंगासहित नर्मदा मैया ही समुद्रामध्ये सामावली. राजा, इथे हे लिंग आहे, याला लोटेश्वर महादेव तीर्थ असं म्हणतात. लोटेश्वर महादेव तीर्थामधलं आत्मलिंग शिवाचं कुणालाही दर्शन होत नाही, का तर समुद्रामध्ये नर्मदा मैया बरोबर ते पूर्णपणे सामावून गेलेलं आहे आणि समुद्र त्याचं सगळ्याचं पूर्णपणे पालन पोषण करत आहे म्हणण्यापेक्षा त्याचं पूर्णपणे सगळ्या प्रकारे त्याची यथासांग विधिवत संपूर्ण पूजा समुद्र करत आहे. आणि नर्मदा मैयाने मोठ्या विश्वासाने ते समुद्राच्या स्वाधीन केलेलं आहे. तेव्हा राजा हे समुद्रामध्ये ज्यावेळेला आपण तटपरिवर्तन करतो त्यावेळी मंगलमय अशी नर्मदा मैया आपण त्या ठिकाणी घेऊन जातो आणि ज्याप्रमाणे समुद्राचं अमांगल्य होतं तसं आपल्या देहातलं सुद्धा अमांगल्य निघून जावं, आपल्यामध्ये मांगल्याची प्राप्ती व्हावी आणि त्या लोटेश्वर महादेवाच्या आत्मलिंगावरती कुठेतरी आपल्या हातून सुद्धा नर्मदा जल वाहिलं जावं. ते नर्मदा जल ज्यावेळेला त्या शिवलिंगाला अर्पित होईल त्यावेळेला निश्चितपणे राजा तुझ्या आयुष्यामध्ये समाधान प्राप्त होईल, तुझ्या आयुष्यामध्ये आनंद प्राप्त होईल. आज सुद्धा समुद्र पार करत असताना ज्यावेळेला समुद्रामध्ये मध्यान्मध्ये ज्यावेळेला नाव येते त्यावेळेला नावाडी आवर्जून त्या ठिकाणी थांबतात आणि मग त्या ठिकाणी नाव उभी राहते आणि सगळ्यांचं जल त्या ठिकाणी परिवर्तन केलं जातं. प्रत्येकाची ती मंगलमय नर्मदा मैया
त्या ठिकाणी समुद्रामध्ये विसर्जित केले जाते आणि समुद्राच्या जलाचा स्वीकार केला जातो. जन्मेंजय राजा तटपरिवर्तन हा सुद्धा फक्त एवढाच भाग नाही, कुठेतरी तो मनाचं तटपरिवर्तन व्हायला पाहिजे, मनामध्ये परिवर्तन यायला पाहिजे आणि समाधान आणि मांगल्य आपल्याला आपल्यामध्ये सामावून घेता यायला पाहिजे. तेव्हा राजा ते आपल्यामध्ये सामावून घ्यायचं असेल तर समुद्राप्रमाणे आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी महादेवांना शरण जायला पाहिजे, त्या भगवान शिवशंकरांना शरण जायला पाहिजे. मनोमनी राजा प्रत्येक ठिकाणी स्वतःचं सगळं काही विसरून आहे, स्वतःचा अहंकार सुद्धा आता निघून गेलाय. त्याचबरोबर आता एक शिष्यत्व प्राप्त झालं आणि ते शिष्यत्व प्राप्त करून झाल्यानंतर सर्वात पहिली काय प्राप्ती होते तर ती नम्रतेची प्राप्त होते. राजा आता नम्र झालेला आहे आणि तो नम्र झालेला जन्मेंजय राजा त्या ठिकाणी शिवाला पूर्णपणे प्रार्थना करतो की ज्याप्रमाणे या ठिकाणी नर्मदा मैया समुद्रामध्ये सामावली, त्याचप्रमाणे समुद्रामध्ये मी आता ही नर्मदा मैया माझ्या हातामधनं मी आता एवढे दिवस परिक्रमा करत असलेली ही समुद्राला अर्पण करतोय. याचा भाग कुठेतरी त्या लोटेश्वर महादेवाच्या आत्मलिंगावरती पडावा आणि माझ्याही आयुष्याचा उद्धार व्हावा. ऋषींकडनं हे समजल्यानंतर जन्मेंजय राजांनी वैशंपायन ऋषींकडनं आशीर्वाद घेऊन अतिशय संकल्पामध्ये आणि वेगवेगळ्या अशा सुक्तांमध्ये प्रार्थना करत त्या ठिकाणी जल जे आहे ते समुद्रामध्ये अर्पण केलं. आज सुद्धा ज्या वेळेला नावाडी त्या ठिकाणी नाव येते त्याच्या वेळेला थांबवली जाते आणि सगळ्यांचं ते मंगलमय नर्मदा तीर्थ जे असतं ते नर्मदा तीर्थ समुद्रामध्ये विसर्जित केलं जातं. ते विसर्जित करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना असते आणि खरोखरी त्या नावेवरती आज संपूर्ण सत्संग चाललेला असतो. आज सुद्धा जन्मेंजय ऋषी, या सुद्धा जन्मेंजय राजाला वैशंपायन ऋषी जी काही माहिती सांगतायत ती सगळी माहिती मी स्वतः सगळ्या नर्मदा परिक्रमा वासींना जे बरोबर आहे त्यांना सांगत असतो. आणि त्या बोटीमयामध्ये अतिशय भक्तिमय, अतिशय श्रद्धामय आणि अतिशय आनंदमय असं वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये सगळेजण एकाच भावनेने ज्यावेळेला ते जल समुद्रामध्ये अर्पण करतात त्यावेळेला कुठेतरी मनोमनी खात्री असते की यातलं थोडं तरी तीर्थ त्या ठिकाणी लोटेश्वर महादेवावरती अर्पण होईल आणि त्याच्यावरती एक थेंब जरी पडला तरी नर्मदा मैयाच्या कृपा आशीर्वादाने समुद्राच्या साक्षीने आणि लोटेश्वर महादेव अर्थात शिवांच्या साक्षीने माझी परिक्रमा तर सफल होईल, नवे नवे माझं अख्खा आयुष्य सफल होईल आणि आयुष्यामध्ये जे आतापर्यंत जे प्राप्ती झालेली नाही, जे समाधान मला प्राप्त झालं नाही ते समाधान सुद्धा मला प्राप्त होईल. आता प्रत्येक ठिकाणी जन्मेंजय राजाच्या मनामध्ये जे कुतूहल निर्माण झालंय, सगळ्या परिक्रमावासींच्या हृदयामध्ये ते कुतूहल आता निर्माण होतं. एक एक ज्ञानाची प्राप्ती होत जाते, एक एक गोष्ट माहिती पडते. आज या ठिकाणी सत्संगाच्या माध्यमातून बोलत असताना कुठेतरी वेळेचं सुद्धा आपल्याला पूर्णपणे महत्व आहे आणि ते पाळलं गेलं पाहिजे. तर ते पाळत असताना काही काही गोष्टी या तुम्हाला सांगायच्या राहून जातात, परंतु नर्मदा तटावरती आपल्याला पूर्णपणे वेळ असतो, आपल्याला प्रवास असतो आणि त्या प्रवासामध्ये अगदी हितगुज प्रत्येक साध्य केलं जातं. एखादा भाग जो इथे सांगता आला नाही तो परिक्रमेमध्ये 100% सांगितला जातो आणि खरोखरी मग आणखीन कुतूहल, आणखीन श्रद्धा, आणखीन आनंद, आणखीन समाधान सगळ्याची पूर्णपणे प्राप्ती होत राहते. आणि तट परिवर्तन हे फक्त शरीराचं परिवर्तन नाही, हे फक्त देहाचं परिवर्तन नाही, हे या तटावरून त्या तटावर जाणं नाही, तर हा संपूर्णपणे मनाचा विग्रह आहे. अध्यात्म करत असताना कुठेतरी त्यागाची भूमिका आहे, तर तो त्याग आमच्यामध्ये आला पाहिजे. तो त्याग येत असताना मन तेवढं श्रद्धायुक्त असायला पाहिजे आणि ते श्रद्धायुक्त असताना समाधानाची पात्रता सुद्धा कुठेतरी भरती असायला पाहिजे. आणि या तिन्ही गोष्टीचं ऐक्य ज्या ठिकाणी साधलं जातं ते ऐक्य म्हणजे नर्मदा परिक्रमा आहे. आणि नर्मदा परिक्रमा करत असताना वैशंपायन ऋषींच्या आशीर्वादामध्ये जन्मेंजय राजा आता आनंदमय झालेला आहे आणि आनंदमय यात्रा करत असताना त्यांनी दुसरा प्रश्न त्यावेळेला विचारला की तुम्ही मला सांगा ना की निश्चितपणे अजून नर्मदेचं काय विशेष महत्व आहे. त्याच्या वेळेला ऋषी म्हणतात की अरे नर्मदेची परिक्रमा होताना तिची परिक्रमा केली जाते, ही एकमेव अशी नदी आहे जगामध्ये की जिची परिक्रमा केली जाते आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने जी नर्मदा परिक्रमा होते. पण नर्मदा परिक्रमा कशी करायची, काय करायची याबाबत जन्मेंजय राजाला अगोदरच मार्गदर्शन करून झाले, परंतु त्याचे प्रकार आहेत. ज्या प्रकारामध्ये पूर्णपणे 3 प्रकारे जी यात्रा होते ती तिन्ही प्रकारची यात्रा त्या ठिकाणी जन्मेंजय राजाला वैशंपायन ऋषी समजावून सांगतायत आणि ते सांगत असताना नर्मदेचं महात्म्य सुद्धा सांगतायत. म्हणतात राजा नुसतं समुद्र त्या ठिकाणी समुद्र सामावून नर्मदेमध्ये गेला किंवा नर्मदा मैया समुद्रामध्ये सामावून गेल्यानंतर त्याच्यामध्ये मांगल्य प्राप्त झालं, तशा मांगल्याच्या खूप साऱ्या गोष्टी या नर्मदा मैयांनीच या पृथ्वीवरती या वसुंधरेवरती निर्माण केलेल्या आहेत. राजाने कुतूहल दाखवलं की मला त्याबद्दल सांगा. त्यावेळेला जन्मेंजय राजा म्हणतात अरे वराह अवतारामध्ये ज्यावेळेला हिरण्यकश्यपूचा वध करून विष्णू वरती आले आणि पृथ्वी ज्यावेळेला ब्रह्मच्या स्वाधीन केली की आता पृथ्वी घ्या आणि याच्यावरती तुम्ही सृष्टीची निर्मिती करा, त्यावेळेला हिरण्यकश्यपूशी युद्ध केल्यामुळे त्यांच्या अंगाची पूर्णपणे लाहीलाही होत होती
आणि मग हिरण्यकश्यपू यांच्याबरोबर त्या वेळेला सामर्थ्य केल्यानंतर पूर्ण अंगाची ती लाही लाही आता कशी शांत करायची म्हणून वराह रूप अवतारामध्ये त्या ठिकाणी नारदाचं आगमन झालं. नारदाने त्या स्वरूपाचं पूर्णपणे वर्णन केलं, त्या स्वरूपाची स्तुती केली आणि देवांना अभिवंदन केलं. त्यावेळेला देवांनी सांगितलं, नारदा तुझी स्तुती ऐकून तर मला खूप आनंद झालाय, परंतु माझ्या अंगाची लाही लाही होते रे, ही लाही माझी कशी शांत होईल ते सांग. आणि नर्मदा तटी तुम्ही जा. म्हणजे नारदांनी उत्सुकतेने सांगितलं की देवा आपण आता नर्मदा तटी जाऊ आणि तुम्ही नर्मदा स्नान करा. जे नर्मदा स्नान केल्यानंतर तुम्हाला अतिशय शांत वाटेल, तुमची लाही पूर्णपणे मिटून जाईल आणि खरोखरी एक आनंददायी असं तुमचं शरीर बनेल. देवांनी त्वरित त्या ठिकाणून नर्मदेवरती पाचारण केलं आणि नर्मदेमध्ये वराह अवतारामध्ये त्या स्वरूपामध्ये भगवान विष्णूंनी स्नान केलं. ते स्नान करत असताना त्यांच्या उजव्या अंगाचे जे केस त्याच्यामध्ये नर्मदेमध्ये निघाले ते सर्व दर्भ म्हणून संबोधले गेले. त्याच्यापासून पुढे दर्भ वनस्पती तयार झाली. म्हणजे उद्या कुठलीही पवित्रिकेची पूजा करत असताना जे पवित्रिका तुम्ही हातामध्ये धारण करता, कुठलीही साधना करत असताना सर्वात महत्वाचं जे आसन सांगितलेलं आहे किंवा सर्वात उत्तम आसन जे सांगितलेलं आहे ते दर्भासन सांगितलेलं आहे. तर त्या दर्भाची निर्मिती हा दर्भ जर या वसुंधरेवरती कोणी दिला असेल, आज हे पावित्र्य जर कोणी दिलं असेल, आज जी पवित्रिका आम्ही धारण करतो ती पवित्रिका जर आम्हाला कोणामुळे मिळत असेल तर ती आम्हाला नर्मदा मैयामुळे मिळते. आणि नर्मदा मैयाने त्या ठिकाणी उजव्या अंगाचे जे केस नर्मदेमध्ये आले ते सगळे दर्भ बनले आणि नर्मदेच्या तटावरचा जो दर्भ असतो तो दर्भ सर्वात पवित्र मानला जातो. आणि मग तोच दर्भ जसा पृथ्वीवरती बाकी जलाशयाच्या ठिकाणी निर्माण झाला, त्या दर्भाला एक स्वरूप प्राप्त झालं आणि त्या दर्भाला एक पावित्र्य प्राप्त झालं आणि त्याला एक मांगल्य प्राप्त झालं. म्हणजे निश्चितपणे समुद्रामध्ये नर्मदा मैया आल्यानंतर समुद्र मंगलमय झाला. त्याचबरोबर या वसुंधरेवरती पूर्णपणे मंगलमय होण्याकरता, पवित्रता येण्याकरता दर्भाची निर्मिती झाली. मग त्याच्यापुढे राजाने विचारलं, आणि मग डाव्या अंगाच्या केसापासून काय बनलं? त्यावेळेला जन्मेंजय राजाकडे उत्सुकतेने बघून वैशंपायन ऋषींनी सांगितलं की गणपती हे सगळ्यांचं आराध्य दैवत असतं. गणपतीची उपासना अगदी लहानपणापासून माणूस करत असतो आणि ती बुद्धीची देवता आहे. ती बुद्धी आपल्याला पूर्णपणे देते आणि ती बुद्धी आपल्याला देत असताना त्या बुद्धीच्या देवतेला, त्या गणरायाला सर्वात आनंद देणारी कुठली वनस्पती असेल तर ती दुर्वा आहे. गणपतीला सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला राक्षसांचा किंवा दुष्ट शक्तींचा नायनाट केल्यानंतर गणपतीच्या अंगामध्ये पण लाही निर्माण झाली, त्याच्याही अंगाची आग व्हायला लागली. त्यावेळेला त्याला सुद्धा दुर्वांपासूनच आराम मिळाला. ही जी दुर्वा आहे ती वराहाच्या डाव्या अंगापासून, म्हणजे वराह स्नानामध्ये विष्णूंनी वराह स्वरूपामध्ये ज्यावेळेला नर्मदा स्नान केलं त्यावेळेला त्यांच्या डाव्या अंगापासून जे केस निघाले ते केस नर्मदेमध्ये आले आणि त्याच्यापासून दुर्वा नावाची वनस्पती बनली. जी दुर्वा भगवान गणेशाला, बुद्धीच्या देवतेला अतिशय प्रिय आहे, विघ्नहर्त्याला अतिशय प्रिय आहे. म्हणजे ही नर्मदा मैया समुद्राला मंगलमय करते, तसा पृथ्वीला सुद्धा मंगलमय करते. ही दर्भ सुद्धा परिधान करते की जेणेकरून पावित्रता येते. तर दुसऱ्या ठिकाणी ती आपल्याला दुर्वा सुद्धा देते की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये मांगल्य यावं, आपल्या आयुष्यामध्ये बुद्धी प्रदानता राहावी, विघ्नहर्ता खरोखर विघ्नांचा संपूर्ण नाश करून आपला जीवन अतिशय आनंदी करो. ही त्याच्या पाठीमागची भावना नर्मदा मैयाची आहे. आणि अशा अनंत रूपाने नर्मदा मैया आपल्या आयुष्यामध्ये वाहत असते. नर्मदा मैयाच्या फक्त तटावरती जाऊन तिची यात्रा करणं, तिची परिक्रमा करणं हा फक्त एक देहाचा भाग झाला, परंतु ह्याच्या अगोदरच नर्मदा मैया इतक्या स्वरूपाने आपल्यामध्ये नटलेली आहे, इतक्या स्वरूपाने तिचे अलंकार आपण वापरतोय, इतक्या स्वरूपाने तिने आपल्यावरती अनंत कोटी उपकार केलेत. राजा ही नर्मदा मैया खूप श्रेष्ठ आहे. हिचे अनंत कोटी उपकार, हिचं अनंत असं प्रेम आपण सदैव हृदयामध्ये घेऊन यापुढे वाटचाल केली पाहिजे. किंबहुना नर्मदा तटी आल्याच्या नंतर नर्मदा अगदी डोळ्यांनी बघायला मिळणं हे सुद्धा खूप पुण्याचं काम आहे. तिचं दर्शन सुद्धा झालं. आपल्या ज्यावेळेला नेत्रांनी आपण तिचं दर्शन घेतलं, तिच्या जलाशयामध्ये आपण स्नान केलं तर राजा आनंदाची तर प्राप्ती होतेच, परंतु आयुष्य मंगलमय होतं, आयुष्य पवित्र होतं. जन्मेंजय राजाला आता असं झालेलं होतं की कधी एकदा समुद्रातून आता मी त्या तटावर पोहोचतोय आणि त्या तटावरती गेल्यानंतर आता मला आणखीन काय काय प्राप्ती होणार आहे, मला तिथे अजून काय काय ज्ञान मिळणार आहे, त्या सर्वाचा आनंद त्याच्यामध्ये उपभोगत होता. असं करता करता हळूहळू समुद्र सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे भरपूर प्रवास करून झाल्यानंतर पार पडला आणि पार करून दोघंही जण म्हणजे की जन्मेंजय राजा आणि वैशंपायन ऋषी हे पहिलं तऱ्यावरती पोहोचले आणि पहिलं तीरावरती त्यांचं आगमन झालं. त्या ठिकाणी समुद्रातून खाली उतरताना बाहेर आल्याच्या नंतर राजाने त्या समुद्र स्नानाने पूर्णपणे वैशंपायन ऋषींची पाद्यपूजा केली. पाद्यपूजा करून त्यांना वंदन केलं, सागराला वंदन केलं, लोटेश्वर महादेवाला वंदन केलं आणि ते वंदन करून आता पुढच्या यात्रेकरता दोघेही जण निघालेत.
आपणही आज तट परिवर्तन करून आता पलीकडे आलेलो आहे आणि आता गरुडेश्वरला म्हणजे अंकलेश्वर सोडून आपण गरुडेश्वरला आलेलो आहे आणि गरुडेश्वरला मिठी तलाईमध्ये आपलं आगमन झालेलं आहे. त्या ठिकाणी आजही प्रत्येकाचं स्वागत केलं जातं. आजही काही गोडधोड करून आपला सन्मान केला जातो आणि त्या गोडधोडाचा स्वीकार करून असं वाटतं खरोखरी नर्मदा मैया इथे आहे आणि आमचं जीवन आता आनंदमय होत आहे, आमचं जीवन आता पूर्णपणे मंगलमय होत आहे. तर त्या पूर्णपणे मंगलमय, त्या पूर्णपणे आनंदी जीवनामध्ये आता प्रवेश करूया आणि उद्यापासून त्या तटाचं महत्व ऐकूया. आज इथेच थांबूया. नर्मदे खरं. ओम साईराम.